सर या फायनल मेरिट लिस्ट मध्ये आम्ही काय काय चेक करायचं, तर तुमचं नाव, त्यानंतर तुमचे 10वीचे पर्सेंटेज, तुमचे मॅथचे मार्क, तुमचे सायन्सचे मार्क, तुमचे इंग्लिशचे मार्क, त्यानंतर तुमची कॅटेगरी. मग काही विद्यार्थ्यांचं टेक्निकल असेल, एस केलं असेल, नो केलं असेल, काही विद्यार्थ्यांचा ITI झाला असेल, तुम्ही त्याला त्या स्टेटसला एस केलं असेल, नो केलं असेल, काही विद्यार्थ्यांची 12th झाली असेल तर कोणत्या स्ट्रीम मधून झाली, सायन्स, ठीक आहे, त्यानंतर आर्ट, काही काही विद्यार्थी म्हणजे सायन्स किंवा आर्ट 12वी करून सुद्धा पॉलिटेक्निक 10वी वरती ऍडमिशन घेत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या मेरिट लिस्ट मध्ये तुम्ही तुमचा मेरिट नंबर, तुमची कॅटेगरी हे सगळं चेक करून घ्या. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काही दुरुस्ती वगैरे होणार नाही. ठीक आहे, तीच दुरुस्त करायची संधी होती फक्त प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर, आणि ती संधी संपलेली आहे. आता तुम्हाला फक्त तुमचं नाव, तुमचा मेरिट नंबर किती आहे, ठीक आहे. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये जे तुमचे नंबर्स होते त्याच्यापेक्षा थोडासा नंबर त्या ठिकाणी काही जणांचा वाढला असेल, काही जणांचा कमी झाला असेल, काही कारण की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर सुद्धा MSBTनी जवळपास 4 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशनची डेट एक्सटेंड केली होती. म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांनी, जे राहिलेले विद्यार्थी होते त्यांनी सुद्धा ते फॉर्म भरलेला आहे. तर तुमचा मेरिट नंबर प्रोव्हिजनल पेक्षा चेंज असेल, ठीक आहे, तर मग तुम्हाला हे सर्व ह्याच्यामध्ये बघून घ्यायचं आहे. मग आता नेक्स्ट काय करायचं, तर सीट मॅट्रिक्स येणार आहे, सीट मॅट्रिक्स. मग त्याच्यानुसार मग तुम्हाला कोणत्या कॉलेजला कोणती ब्रँच मिळू शकते याचा अंदाजा तुम्ही लावू शकता. तर सीट मॅट्रिक्स आल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती त्याची इन्फॉर्मेशन देईल. आणि सीट मॅट्रिक्स कशी चेक करायची, मग तुमचा कुठे नंबर लागू शकतो, कोणकोणते ब्रँच टाकायचे आहेत, कोणतं कॉलेज टाकायचं आहे, या सर्व गोष्टीची माहिती जी आहे ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नाही, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. तर तुम्ही लगेच व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. त्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन होईपर्यंत पूर्ण इन्फॉर्मेशन येत राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, डिटेल व्हिडिओ जो आहे, ऑप्शन फॉर्म कसा भरणार, कोणते कॉलेज निवडायचे आहेत, याचा व्हिडिओ तुम्हाला थोड्या वेळात आपल्या ग्रुपवरती येईलच.